ब्रेकनंतर बघूयात सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीचा कठाडा कोसळल्याने 2 जण विहिरीत कोसळल्याची घटना घडली। 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळी अचानक विहिरीचा कठाडा कोसळल्याने 2 मुलं विहिरीत अडकली। त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। विहिरीत पोहायला गेलेले 5 मुले 12:30 वाजता त्यातली 3 मुलं बचावलेत, 2 मुलं खाली आहेत। गावातले लोक वरडवरड करताना गावातली मुलं लहान मुलं गावातून सांगितले असं विहिरीत असले म्हणून। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या ठिकाणी जी विहीर आहे ती विहिरीचा कठाडा कोसळल्यामुळे 2 मुले गाडली गेल्याची शक्यता प्राथमिक शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। 70 ते 80 वर्षापूर्वीची ही जुनी विहीर आहे। दगडी बांधकाम असणारी ही विहीर 12:30च्या सुमारास जे 5 ते 6 मुलं या विहिरीत पोहण्यासाठी आलेले होते। कारण सोलापुरात पाहायला गेलं तर उन्हाचा पारा 43 अंशांवर गेलेला आहे। त्यामुळे गावखेड्यातील जे काही युवक असतील ते या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात। मात्र दुर्दैवाने या जी विहीर आहे त्याचा एक कठाडा कोसळल्यामुळे कुठेतरी त्यातली जी काही 2 मुलं होती ती गाडली गेलेली आहेत। सध्या पाहू शकतो की गेल्या 1 तासापासून तालुका प्रशासन असेल किंवा अग्निशामक दल असेल किंवा पोलीस प्रशासन असून यांच्याकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी गावातील लोकांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे गावातील जे 4 ते 5 तरुण या ठिकाणी पोहण्यासाठी आलेले होते त्यांना प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिल्याप्रमाणे जे 3 युवक आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। असं असलं तरी ही 70 ते 80 वर्षाची जुनी विहीर आहे। त्याच्यामुळे एक जो कडा आहे तो कोसळलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी 2 मुलं आहेत ती गाडली गेलेली आहेत आणि तालुका प्रशासन या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। बचाव कार्य सुरू करत असल्यामुळे या ठिकाणी जी 2 मुलं गाडली गेलेली आहेत ते 14 ते 15 वर्षाचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे। आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते या ठिकाणी जी मुलं पोहण्यास आली होती त्यांचे जे कपडे आहेत ते 2 मुलांचे आहेत। त्यामुळे या 2 मुलांचे बचाव कार्य किती वेळ चालणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन आली कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बोरामणी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। भारत पाकिस्तान मधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद। अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले। पाकिस्तानला जाऊ देण्याची विनंती करत महिलांनी फोडला टाहो। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क। एनआयए प्रमुख, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसह अन्य एजन्सी बैठकीत सहभागी। सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यावर चर्चा। तीन तास पाहणी केल्यानंतर एनआयए प्रमुख बैसरण घाटीतून परतले। सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल। तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता। भारतात सायबर हल्ल्यामध्ये झपाट्यानं वाढ। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले। महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून बाब उघड। पहलगाम हल्ल्यासंदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळली। सुरक्षा दलाचं मनोबल खच्ची करणं योग्य नाही। हा दहशतवाद विरोधात लढण्याचा काळ असल्याचं सुप्रीम कोर्टाचं विधान। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला धमकी। संभाजीनगरमध्ये वक्फ जागेवर शासकीय बांधकाम करत असल्याचा आरोप। जलील यांचा राडा। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली। संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। बीड दौऱ्यावर असताना प्रकृती बिघडली। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर निंबाळकर आणि पाटलांमध्ये जुंपली। दोघांच्या वादात पालकमंत्री प्रताप सरनाईकांची मध्यस्थी। नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। प्रवाशांना मनस्ताप। पुढली बातमी धाराशिव बंद। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं निंबाळकर आणि पाटलांमध्ये म्हणजे राणा जगजितसिंग पाटलांमध्ये जोरदार जुंपली। ड्रग्ज प्रकरणात कोणत्या नेत्याचा पाठिंबा आहे असं ओमराजे राईक निंबाळकर यांनी थेट विचारलं। माझ्या सांगण्यावरून ड्रग्ज प्रकरणाचा तपास झाल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी दावा केला। दोघांच्या वादावर पालकमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली आहे। किती 22 आरोपी आहेत। ते 22 आरोपी बरेचसे राजकीय लोक आहेत आणि ते सगळ्यांना पकडलं जातं अशी मी माहिती देतो। ते न पकडल्या गेल्यामुळे लोकांना असा संभ्रम आहे की
समोर आताच सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 22च्या 22 आरोपी 23 झालेला चालेल, 22च्या 22 आरोपी लवकरात लवकर अटक काय सगळ्याच पक्षाचे आहेत, आपण ही सूचना केली ती योग्य झाली. धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींच्या कामाला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप जो आहे तो पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. तसंच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. तर या स्थगितीच्या वादावरनं महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाही, मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं. त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे. मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून, तुम्ही बदला. निरसन झालं आता शासन स्तरावर निरासन होईल, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही. मला विकास करायचा आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आमखास मैदानावर बांधकाम होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट अधिकाऱ्यालाच गाडण्याची धमकी दिली. तुला मैदानावर घेऊन जातो आणि जिथे खड्डे खोदले तिथेच तुला पुरून टाकेन अशी खुलेआम धमकी जलील यांनी अधिकाऱ्याला दिली. या दमदाटीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. अगर तुम्हारे पूरे मेंबर्स को लेकर नंगा करके हो तो उसी ग्राउंड के ऊपर लेके जाएंगे. उसके अंदर अगर ये ग्राउंड के ऊपर अगर 1 इंच भी अगर वहाँ पे कंस्ट्रक्शन करे तो रुकाने का मेरा काम है. ये लोग काय के लिए जाएंगे? चेयरमैन के रिश्तेदार नहीं है. चेयरमैन साहब को भी बोलो, दूसरे धांधलियों के अंदर हम खामोश बैठ जाएंगे उसको, लेकिन ये धांधली के अंदर नंगा करके निकाल डालेंगे हम. आमखास की जमीन के मामले में हम 1 इंच जगह नहीं देने वाले. तुम्हारे पूरे मेंबर्स को बोल डालो. अभी मीटिंग में आएंगे ना, मीटिंग में से उठा के लेके जाऊंगा उनको सबको. डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर तुम है, तुमने FIR रजिस्टर करना, अभी CO से बात करना. नहीं तो मैं तुम्हारे को उठा के लेके जाके नहीं क्या वही खड्डे के अंदर डाल दूंगा जो आमखास के अंदर तुमने खोद के लगाए. कल जाके आया डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर, अभी तक एक लेटर इश्यू नहीं कर सकता है. ये काम किस बेसिस के ऊपर हो रहा है करके. सरकार के क्या बाप की जगह है क्या वो? बोर्ड के तरफ से नहीं दिए हैं. आपका डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर है तो कल जाके आया उन्हें, अभी तक उसने क्या कार्रवाई किया है वो काम रोकने के लिए, और अगर खामोश बैठने के कुछ पैसे लिया है तो बताइए कितना. अरे गवर्नमेंट गधे की. अब मैं मेरी बात सुनिए जुनैद साहब, ये प्रॉपर्टी बाकी दूसरे धांधलियां क्या करने का है उसके अंदर मैं बात नहीं कर रहा हूँ. ये जमीन के अंदर क्या धांधली हुई है, आप काम रुकवाएंगे, अभी डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर को बोलेंगे, वरना मैं इसको कुर्सी समेत लेके जाऊंगा मैं पुलिस स्टेशन को. पुढली बातमी धाराशिवमधून. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं निंबाळकर आणि पाटलांमध्ये म्हणजे राणा जगजितसिंह पाटलांमध्ये जोरदार जुंपली. ड्रग्ज प्रकरणात कोणत्या नेत्याचा पाठिंबा आहे असं ओमराजे राईक निंबाळकर यांनी थेट विचारलं. माझ्या सांगण्यावरून ड्रग्ज प्रकरणाचा तपास झाल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी दावा केला. दोघांच्या वादावर पालकमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली आहे. किती 22 आरोपी आहेत. ते 22 आरोपी बरेचसे राजकीय लोक आहेत आणि सगळ्यांना पकडलं जातील अशी मी ग्वाही देतो. ते न पकडल्या गेल्यामुळे लोकांना असा संभ्रम आहे. आपण पाठीशी सगळ्या DPCच्या ह्या बैठकीच्या समोर आताच सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 22च्या 22 आरोपी 23 झालेला चालेल, 22च्या 22 आरोपी लवकरात लवकर काय सगळ्याच पक्षाचे आहेत, आपण ही सूचना केली ती योग्य झाली. धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींच्या कामाला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप जो आहे तो पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. तसंच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. तर या स्थगितीच्या वादावरनं महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नाही, मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं. त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे. मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून, तुम्ही बदला. नाही, आता शासन स्तरावर निरासन होईल, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही. मला विकास करायचा आहे.